अहो उडदाची डाळ विचारलं नाही का? कोणाला विचारू? हो त्या मंजुळा काकूच्या इथं झाले आहेत ना उडीद. मागे सांगितली होती. दुकानात तर जाताना तुम्ही असे बसताना विचारलं का नाही? आता ते उडदाचे डाळ दूळच्या काम तर बायांचा. जाऊन विचार ना. असे तर जाते ना तू का नाही जात? कुंताच्या घरी जाते, ललिताच्या घरी जाते. चालली जा, विचारून घे, असेल तर आणून घे. हो ना जी, यावर्षी तर उडीद झालेच नाही. 2 पायल्या उडीद टाकला तर 2च पायल्या झाले. 2 पायल्या उडीदचे. आता ते बियासाठीच होतील ना. आता वड्या टाकायसाठी घ्यावं लागेल. यावर्षी उडीद तर महागच म्हणतात. 100 रुपये किलो उडीद म्हणतात. आता डाळ किती रुपये किलो देतात तर काम आहे. आणि मंजुळा काकूचा भाव तर थोडासा जास्तच राहते. दरवर्षी ना उडीद होत होते तर घ्यावा नाही लागत होती. ते ना तुमच्यापासूनच नाही झाले. काय माझ्यापासून नाही झाले? मी का केलं? पाणी दिल्या ना उभा आला उडीद. उडदाला कुठं पाणी दिलं मी? तिकडे धानाला लावलो तर ते बांधी फिजली. जाणून बुजून केलो का? चल बापा मग जाऊन विचारून घेते. नाही तर विकवाक करेल ना मग येईल उपाद. आता आल्या येतील काकू वावरात. चालले जाते. हो ना, तुम्ही वावरात जाता का? आता एवढ्या दुपारी जा म्हणते का? काही लागते का नाही तुला? काढून गेले नाही ना म्हणून विचारली. आता जाता का बापा म्हटली. हो मोरावासाठी जातो एवढ्या उन्हामध्ये. जाईन मग 4 वाजेकडे. 4 वाजे जाईन. मोहाच्या खालचा पाला झाड झूड करावं लागेल. कुची आली आहे आता. 1-2 डोंबरे दिसले मला. असं का? लोकांची तर मग किती दिवस झाले हो आले तर? अरे तर आपला मग उशिरा येते ना. हो बाबा उशिरा येते आणि लवकर पडतही नाही. 10 वाजेपर्यंत पडते. एखादा टोपला. आता ते उड्या टाकायचं काम आटपून घे. मग मोहा आले का मोहायचंच काम होते. हो आता जाते ना मंजुळा काकूच्या घरी जाते आणि विचारते. असेल तर आणीन आणि आजच टाकून देईन भिजू. चल थोड्या वेळ लिंबू काय करून टाकतो. हो ललिता काल कशासाठी आली होती घरी? हे सांगत होते घरी आली होती म्हणून. आले नाही ना मग यायला सांगितली होती काल तर. कुठं बापा काल वेळच नाही मिळाली ना. येईन म्हणली तर. वावरातून आली उडीद पिसून आणला तर ते उडदाची डाळच साफ करायची होती ना. तेच झाली मग साफ करून. मग आता आठवण आली मला तर म्हणलं विचारून येते कशासाठी आली होती म्हणून. कालच होता काम. आता आज वगैरे नाही आहे. पण कोणता काम होता तर सांग ना. काही नाही काल शांताताईचा वाढदिवस होता की नाही तर त्याच्यासाठी आली होती. आमच्या घरी तर बोलवायला आली नाही ना तर हे शांतता. किती म्हणा बाई या शांताला. नाही आमच्या घरी वगैरे बोलवायला आली नाही. आणि ते ना काल घरी नव्हते. फिरायला गेले होते. त्यांचा वाढदिवस होता तर. बाप रे बाप मस्त आहे बाबा शांताचा काम. फिरायला गेले होते. मग आमच्या घरी तर कधी नेत नाही कुठंच. कुठं न्यायची तर सोड. वाढदिवसही साजरा नाही करत माझा. पोराबाराची हौस नाही का? पोराबारानं चला चला केलं तर गेले. हो बापा आता माझा पोरगाही हौशीचा नाही आहे आणि माझा नवराही हौशीचा नाही आहे. काकू उडदाची डाळ विकता का? हो विकीन ना. द्याल बरं 1 किलो. हो नेशील ना तर. ह्या काकू इकडे आहेत. काकू मी तर तुमच्या घरी गेली होती. तुम्ही इकडे आ. आज आली का बापा बोलवायला वाढदिवसासाठी? शांता आज बोलवायला आली का वाढदिवसासाठी? नाही काकू कालच होता ना वाढदिवस. आज कशी येईन बोलवायला. मस्त फिरायला गेली होती खरं नाही. हे आता ललिता सांगून राहिली. मुलांनी जाऊ म्हटलं तर गेला होता. मग केक वगैरे कापले की नाही ना? काकू आल्या नाही तुम्ही काल? कुठं बापा? आमच्या घरी केक खायसाठी. आता बोलवलीच नाही तू तर मी कशी येईन? हो काकू मी कोणालाच नाही बोलवली. उलट ना मला सरप्राईज दिला यांनी. हे ललिता कुंता रजनी दुर्गा ते सूर्यकांता. बापा मला काहीच नाही सांगितलं नाही यांनी तर. अहो काकू त्याच्यासाठीच तर आली होती मी तुमच्या घरी. 2 वेळा आली पण तुम्ही घरी मिळालेच नाही ना. मग काकाजी जवळ सांगूनही ठेवली होती काकू आल्यानंतर घरी पाठवाल म्हणून. तुम्ही काही आल्या नाही. मला वाटलं ह्या वावरात बिवरात गेले असतील. असा म्हणजे तुम्ही बाया मिळून शांतताईचा बर्थडे सेलिब्रेट केला नाही? हो आम्ही 50 रुपये जमा केला आणि केला बापा. मस्त आहे बढिया केल्या. करू दे बापा असा सोंगाडखाना मी नाही करत. काकू घरी तर मी काकाजींना विचारली तर माहित नाही म्हणाले ना तुम्हाला कुठं गेल्या म्हणले तर. मी ना मागे आली यांच्या घरी. सांगितलीच नाही त्यांना आम्ही ललिताच्या घरी जाते का काही म्हणून. ते काल घरी आली होती की नाही तर मी म्हणलं कशासाठी आली होती बा म्हणून आली. हो बाबा आता तर मी वापस जात होती घरी. कोणता काम होता तर शांता? उडदाची डाळ पाहिजेत होती. आहे का मिळेल का? हो कालच दळून आणला. साफसूफ केली कालच मी. विकीन ना 10 किलो विकीन. असं का? म्हणजे भरपूर उडीद झाले तुम्हाला तर. का हो शांता तू इथं पेरते ना वावरामध्ये उडीद झाले नाही का?
नाही झाले ना काकू, पाण्यानं पूर्ण उभावला. 2 पायला टाकली होती ना, तर 2 पायलाच उडीत झाले. तर आता ते बिजाईसाठीच पाहिजेत. म्हटली आता डाळ घेऊन टाकते. म्हटली बाजारचे बोलवण्यापेक्षा काकूलाच विचारते म्हटली, तुमच्या वावरामध्ये खूप उडीद दिसत होता. हो ना, झाले 2 कुडं झाले. 4 पायला ठेवली बियासाठी आणि बाकीचे डाळ केली. किती पाहिजेत होती ते तुला? 2च किलो पाहिजेत होते. असा का, 2 किलो का? ठीक आहे ना. तर काकू आताच देऊन द्या ना. टाकून देतो म्हटली भिजू, उद्या वड्या टाकटूक करीन. हो घेऊन जा आजच घेऊन जा. आता घरी आहोत मग लग्नाला जाणार आहो उद्या मी. काकू काहून वड्या टाकायला याल नाही का उद्या? आली असती बापा, आपण लग्नाला जायचं आहे ना. पाहीन बापा, आता कामं गिमं लवकर करीन. वेळ भेटेल तर येईन थोड्या वेळ वाटल्यास. हो याल काकू, नाही तर मग मी नाही येणार तुमच्या घरी वड्या टाकाल तर. नाही हो शांता, आता घरी राहिली असती तर आली नसती का? कशी बोलते बाबा तू. आता 1-2च्या वड्या आहेत का त्या? 5-6 जणी पाहिजेत वड्या टाकायला. म्हणतो तरी येईन म्हणून. ललिता, का म्हणता काकू? तू पण म्हणत होती ना 1 किलो डाळ पाहिजे म्हणून. चल ना मग तू पण आणून घे. काकू का रेट लावले तर मग डाळ उडदाची? 140 रुपये किलो आहे ना. का काकू 140 रुपये किलो म्हणता? 140 रुपये किलो उडदाची डाळ तरी आहे का? बापा शांता, उडीदच तर 100 रुपये 110 रुपये किलो जाऊन राहिले. मग उडदाची डाळ किती रुपये किलो जाईल सांग का? बापरे, म्हणजे खूपच भाव तडकला ना. माझ्या घरी कोणताही सामान नाही झाला का बस त्याचा भावच तडकते. आताच 140 रुपये आहे. अजून काय 8 दिवसामध्ये 150 रुपये होईल. नाही काकू, 140 बिडीस आम्ही देऊ नाही. राहू दे बापा, नाही देत तर राहू दे. माझी डाळ काही राहणार नाही आहे. आणा बाजारची डाळ. मिक्स राहते, जुनी नवीन आणि कूट राहते. पहिले डाळ पाहून घ्या कशी आहे तर. हो पण जास्तच होते ना 140. 130 तरी लावा काकू. किती मेहनत आहे व ललिता. उडीद खोदा, मग पिटा उडबा, मग लावून आणा पाकडा, तेव्हा कुठं डाळ तयार होते. आणि तू म्हणते 130 लावा. हो पण काकू, जो रेट आहे त्या रेटनं द्या ना. 120 130 आता आहे उडदाची डाळ. नाही बापा, 140 म्हणजे 140. 130ही नाही ना 150ही नाही. पाहिजे का? तर चला मग मोजून देतो पटकन. आता का 10 रुपयासाठी माणूस मागे पुढे पाहिल का? चला ना तर काकू चला. बाप रे बाप, थकला माणूस. ह्या सिटीला पाठवलं तर तुला घरी नाही आहे म्हणत होते, आणि तू तर घरीच आहे ना. हे पोरगी ना एक काम सांगितलं तर बरोबर करत नाही. केव्हा पाठवली होती तू सिटीला? झाला 1 तास पाठवली होती तर. आता बरोबर आहे ना, मी घरीच नव्हती ना, वावरात गेली होती मोवा वेचायसाठी. आता झाले बापा 10-15 मिनिट आली तर आली, वाळू टाकली मोवा आणि इथं येऊन बसली. असं थकल्यासारखं वाटते. असा मोवा वेचायला गेली होती का? पडतात का मग? हो, यांना जा म्हटले ऐकले नाही. मस्त लोकांनी नेला. आज गेली तर पायभर टोपलीभर मोवा आणली. म्हणलं जाऊनच पाहते. मोव वेच वाच केली, पाल्यामध्ये होता. पाला झाडझूड केली, पेटव पुटव केली तर वेळच लागली. मला काल मोह दिसले त्या फेकलांच्या घरी. मी म्हणलं हिच्या घरी तर झाडं नाही आहे तिच्या वावरामध्ये, आणि हिनं कुठले मोह आणलं बा. मग मला वाटलं आमच्याच मोहाचे असतील, म्हणून मग मी आज गेली. मग आज आली नाही का ते? आता का माहीत, आली असेल तर ते मी बेचत होतो. पाहिलं नसेल ना, गेली असेल मागेच, नाही का? असे लोक राहतात बापा. आता तेही का करेल तर? तुम्ही बेचायला जात नव्हते, वेचत होती ते. तिची गलती आहे का? हो म्हणा, तिची गलती नाही आहे. आता दुर्गा, मी ना पापड बनवत आहो, तर मग पापड लाटायला येशील? आज बनवून राहिली का? हो, आता बनवून घेते म्हटली आज. आताशी आलो बाबा बाबरातून. जेवण बिवण व्हायचंच आहे. येईन पण 1 तास वेळ लागेल. हो तर येशील ना. आता पर्यंत पापडाचा पीठ वगैरे उकडून ठेवतो. आणि दुर्गा, लाटणं आणून घेशील सोबत? हो बापा, माझा इथे लाटणं ना बरोबर आहे नाही, नुसता उघडून गेला आहे. कोण आले तर मग पापड लाटायला? नाही ना, आता जाताच बोलवायला. मी म्हणलं तुला सांगून देते. हो, सांगायचीच आहे का? हो, आतापर्यंत कामच झाले ना, जेवण बिवण धुना पाणी हा तो. आता 5-6 जणी आल्या का पटकन होतेत ना, 2च पाहिल्याचे आहेत. हो होतात वगैरे म्हणा. मी इथं टाकलं तांदूळ, आज काढावं लागतील, मग उद्या लावून आणावं लागेल. रजनी पहिले सांगितले नाही ना, काही नाही. आता कोणी कोणते कामं करत असतील, मग वेळेवर येतील का? जाऊन पाहतो ना, जे आले त्या. चल बापा, हातपाय धुते चांगली, जेवण बिवण करते, मग जावं लागेल थोडा वेळ. अरे ललिता, मला तर गंगू मावशीच्या घरी जायचं होतं ना.
कशासाठी ताई? अरे डाळ वाटून देते का तर विचारायचा होता. आता 1 किलो राहिली तर वाटायला काही नाही लागत. 2 किलो डाळ आहे हं? आणि अजून अदलिक हे लाकोरीची डाळ टाकीन म्हणजे होते 2 पायल्या होते ना. हो 2 सव्वा 2 पायल्या होईल म्हणून म्हणत होतो गंगू मावशीला सांगते तशी मग डाळ टाकून देते भिजू. आणि ललिता उद्या बनवणार आहो वड्या येशील टाकायला? हो हो येईन ना. शांताताई ललिताताई कुठं गेलं होते ताईला धरून? रजनी ते डाळ घ्यायसाठी गेला होता ना मंजुळा काकूच्या घरी. उडदाची डाळ नाही का? हो बरोबर आहे काल पाकडतो म्हणत होत्या. मी इथं सांगितले 2 किलो. नको घेऊ तिच्या जवळची. काहून ललिताताई तुम्ही तर आणल्या घेऊन आणि मला म्हणता नको घेऊ त्याच्या जवळची. का करते बाई मला 1 किलो घ्यायची होती म्हणून घेऊन टाकली. ते काकू ना मोठी महाचोमक आहे. मुठभर डाळ शिवायची तर टाकत नाही पण माहित आहे 10 रुपये नाही सोडलं तिनं. किती रुपये किलो दिला तर? 140 रुपये किलो दिलं ना. असं का? तिला चांगल्यानं म्हटलं आम्ही 130 रुपये तरी लाव म्हणून तर नाही म्हणते. घ्यायचे असेल तर घ्या नाही तर नका घेऊ म्हणते. ते तशीच आहे ना ते काकू तशीच आहे. बाजारात जर 100 रुपये किलो असेल ना तर 120 रुपये किलो विकते. डाळच नाही कोणताही माल तिच्या तसाच राहते. हो तर म्हणूनच म्हणतो नको आणू तिच्या जवळची. बाजारातूनच बोलवून घेशील. काही बाजारातली मिक्स राहते ना. आता घरगुती म्हटलं तर चांगली राहते डाळ नाही का? नाही रजनी डाळ 1 नंबर आहे म्हणा. ते आता 10-20 रुपये गेले शिवायचे तर का करायचं आहे. डाळ वगैरे चांगली आहे. आता नाही म्हणलं तर काही उपाय आहे त्याला. आणि मी सांगू नाही ठेवली ना 2 किलो द्याल म्हणून. ते वणीचे पैसे तुनच काटणारही आहे. मग मला तर घ्यावंच लागेल तिथूनच. घेऊन घेणारच नाही का करते 10-20 रुपयासाठी इकडे तिकडे पाहते. असे तर माणसं रोजचे 20 रुपयाचा 1 खर्रा खातात. हो ताई 20 रुपयाला मिळते का? 30 रुपये खर्रा झाला आता. काय आता 30 रुपये खर्रा झाला म्हणते. आता मला का माहीत बापा मी तर कधी घेत नाही काही नाही. तेच म्हणतो जाऊ दे आता 2 किलोवर किती जातील 20 रुपये जास्त जातील. आणून घे. आणि हो रजनी उद्या वड्या टाकायला येशील? उद्या टाकणार का वड्या? हो टाकून देईन म्हणतो. हो येईन. मी तर तुमच्याच घराकडे येत होती बोलवायला. ललिता ताईच्या घरी जात होती आणि मग तुमच्या घराकडे येत होती. कशासाठी बाबा? कशासाठी? ललिता ताई मी पापड बनवत आहो तर चला ना लाटायसाठी. तुझ्याही ना वेळेवरचाच येते. सकाळपासून सांगितली नाही काही नाही ना आता वेळेवर म्हणते चला म्हणते. आता नाही हो नाहीचा विचार होता. आता म्हणलं बनवूनच घेते. काहून तर पीठ भिजू नाही टाकली का? नाही ताई आक्षीवरच्या मला माझ्या जमतच नाही. मी ते उकळल्या पिठाचेच करतो. अड बाई आक्षीवरचे पापड चांगले लागतात ना. हे देतात चवी काही नाही होत. माझ्यानं ना ते आक्षीवरचे जमतच नाही. मी सांगितली असती ना कसा करायचा म्हणून. तुम्ही बनवाल ना तर मग बघीन मग पाईन पुढल्या वर्षी. हो ठीक आहे बापा आता तुला चवी आहे उकडल्या पिठाचीच बनवायची बनव. तर या पटकन मग. ललिता ताई लाटणं आणून घ्याल घरच्या आपल्या? हो आणीन. रजनी मला ना थोडीशी वेळ लागेल. मी आता त्या गंगू मावशीच्या घरी जाते सांगायला डाळ वाटू लागशील म्हणून उद्या. आणि मग नंतर घरी जाईन मग येईन. हो ठीक आहे ना ताई पण थोडा लवकर याल. हो ना बापा येतो ना. कावेरी कुठं गेली बापा हे कावेरी? गंगू मावशी बापा शांता इकडूनच आवाज देते. चल ना आतमध्ये चल ना. नाही मावशी आतमध्ये वगैरे येत नाही. कुठं गेली तर कावेरीला आवाज दिली तर बोलली नाही ना. ते पापड लाटायला गेली ना कोणाच्या घरी बाबा. हे रजनीची पोरगी आली होती ना बोलवायला. का नाव आहे तिच्या? सिटी का काता आहे ना नाव. हो आता मिळाली होती रजनी तर सांगत होती पापड लाटायला याल म्हणून. हो गेली आहे कावेरी. काहून तर काही काम होता का तिच्या? नाही मावशी तिच्या वगैरे काम नव्हता तुझ्याच काम होता. माझा काम कोणता तर? अशी मी वड्याची डाळ टाकते तर उद्या थोडाशी वाटू लागशील. किती पायल्या आहे तर शांता? मावशी 2 पायल्या आहे तर मी वाटू लागीन म्हणा अर्धी वाटून. का शांता मस्त ते दारवाटी मशीन नसतं वाटली असती. हो मावशी दारवाटी मशीननं वाटली असती पण हे यांना आवडत नाही ना. पाट्यावरच्याच डाळीच्या वड्या चांगल्या लागतात म्हणतात. मग आता त्रास हो का हात दुखो काहीच हो. तर एकटीला नाही म्हणलं तरी 2 पायल्या डाळ वाटायला भारी जाते ना. नाही तर मग वाटून देशील तर वाटून दे बाबा मावशी. तुलाच होतील पैसे. आता पाहिन बापा किती होते वाटून तर. आता माझ्या नाही पहिलेसारखा वाटून होत नाही ना. नाही तर किती जणीची डाळ वाटून देत होतो. जेवढी वाटून होईल तेवढी वाटशील मावशी आणि मग बाकीची वाटीन मी वाटल्यास. तर मावशी सकाळी लवकर येशील. आता बोलवाची वाट वगैरे पाहशील नको.
नाही नाही, सकाळी लवकर येतं, डाळ गिळ धुवून आहे ती काढून ठेवशील. हो 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 मावशी. बापरे, शांता किती वेळची गेली आहे. याचीच आहे अजून. हिच्याही काम ना भारीच आहे. जाते तर पक्की लटकते. जाऊन फक्त डाळ आणणेच होता. बसली असेल चाय बी पीत. आता आल्यावर माझ्यासाठी चहा बनवून देते का नाही तर का माहित. विशाल, ए विशाल, काय झालं पप्पाजी? अरे बेटा, चहा बनव बरा. हे तुझी मम्मी गेली आहे, त्या मंजुळा काकूच्या घरी गेली आहे, तर याचीच आहे. हो हो, बनवतो ना. बापा शांता, किती वेळ लावली तू? मिळाली का डाळ? हो हो मिळाली ना. अजी का करता, पहिले गेली ना मी त्यांच्या घरी, तर त्या घरी नव्हत्या काकू. मग येत होती वापस. म्हणलं आता ललिताच्या घरी चालली जाते, तर मग ललिताच्या घरी होत्या त्या काकू. मग त्या ललितानं चहा वगैरे मांडलं, मग चहा वगैरे पेला आणि मग त्या काकूच्या घरी गेला डाळसाठी. हो सा, म्हणजे ललिताच्याही घरी झाला चहा आणि काकूच्याही घरी झाला का चहा? ते काकू का चहा बनवते का? महा चोमक आहे काकू ते. ते डाळच तर पहा ना, 140 रुपये किलो दिला. ते ललिता म्हणते 130 रुपये लावा म्हणते, तर नाही लावलं. 10 रुपये कमी नाही करू शकली आणि चहा पाचते का? अरे ते सिटी आली होती ना, रजनीची मुलगी, तिच्या मम्मीनं बोलवलं म्हणे काहीतरी पापड वगैरे लाटतात तर. हो हो मिळाली होती, ते रजनी मिळाली होती रस्त्यामध्ये, ते सांगितलं. जातो ना आता जातो. आधी आता चहा बनवून द्यावा लागेल तुमच्यासाठी. म्हणलं विशालनं चहा त्याला बनव म्हणलो, तू आली नाही ना आतापर्यंत. असं का, चांगलं झालं मग. हे डाळ भिजू टाकून देते ना, मग जाते. शांतताई, ओ ताई. शांता, कोणतरी बोलवत आहे तिकडे समोर. हो आले आले. बापा बापा कोणता, काहून आतमध्ये येता जमत नाही का तुला? इकडूनच आवाज मारते बापा. अहो ताई, तसं नाही, मी जात आहे त्या रजनीच्या घरी. तर म्हणलं ताई आहे का नाही बापा घरी, म्हणून आवाज दिली. गेली तर नाही बापा म्हटली. का बोलवायला नाही आली तुमच्या घरी? आली होती, सिटी आली होती खरं. हो आमच्याही घरी आली होती सिटी, आणि मग अजून ते रजनी पण आली. मी आज गव्हाच्या कुरवड्या केली तर वेळच झाली मलाही. रजनी ना बाईच आहे, एका दिवसाच्या आधी सांगायला पाहिजे नाही का? मी म्हणलं येते, पण थोडासा उशीर लागेल म्हणले. आता जात होती तर म्हणून आवाज दिली. अरे कुंता, मी ना ते उडदाची डाळ घ्यायसाठी गेली होती त्या मंजुळा काकूच्या घरी, तिकडेच मला वेळ लागला. आता डाळ वगैरे टाकली भिजू. तुझ्या घरी सांगायला येईन म्हणतच होती. पाय उद्या ना वड्या टाकत आहो, तर येशील वड्या टाकायसाठी. असं का, उद्या टाकत आहे का? बरं झालं बाबा सांगितले, तर नाही तर मी तर आता आलू चिप्स बनवणार होती. नंतर बनवशील आलू चिप्स, उद्या वड्या टाकायला येशील. हो हो येईन ना. चल ना तर ताई मग. नाही येत आहे? नाही हो बापा, येते ना. एकामेकीच्या घरी जावं लागते ना आता वड्या पापडा बनवासाठी. एकटीचं काम आहे का? आपणच दुसऱ्यांच्या घरी जाऊन नाही तर मग आपल्या घरी येतील का? ये ना चहा पेशीन, विशालनं चहा बनवलं नाही. नाही ना ताई, राहू दे ना, आधीचाच उशीर झाला. चल बापा मग. अहो मी जात आहे, रजनीच्या घरी जाऊन राहिली. हो ठीक आहे ठीक आहे.